उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्लेस काय? आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. तेव्हा परमेश्वर देव सर्पास म्हणाला, तू हे केले म्हणून सर्व ग्रामपशु आणि वंचर यांच्यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील. आणि तू व स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील आणि तू तिची टाच फोडशील. आदमाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले, कारण ती अवघ्या जीवधारी जनांची माता होय. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूच्या क्रुसाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मगदलिया या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा, हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा, ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, मला तहान लागली आहे असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूने आंब घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लवून आपला आत्मा समर्पण केला. तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बात दिवशी शरीरे क्रुसावर राहू नयेत, कारण तो शब्बात मोठा दिवस होता. म्हणून त्यांचे पाय मोडावेत आणि त्यांना घेऊन जावे अशी यहुद्यांनी पिलातला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्या बरोबर क्रुसावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले. परंतु येशू जवळ आल्यावर तो मरून गेला आहे असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. तरी शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लागलेच रक्त व पाणी बाहेर निघाले. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.